हां, तर बघा मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे हाउ टू डू कैलकुलेशंस बाय यूजिंग लॉगरिदम और लॉग टेबल। तो देखो पहले थोड़ा मैं 5-10 मिनट में लॉग को डिफाइन करके देता हूँ, थोडं बेसिक्स सांगतो मी की असं असं डिफाइन करते आणि मग हळूहळू याचे कैलकुलेशन शिकूया। पहले हम लॉग टेबल का इस्तेमाल करके लॉग कैसे ढूंढना है ये भी चेक कर लेंगे, ठीक है। अब देखो सिंपल मी एक सांगतो तुम्हाला 10 रेज टू दी पॉवर 2 असेल तर याचा आन्सर किती असतं सांगा बरं, 100। ये सिंपल है बात, 10 रेज टू 2 इक्वल्स टू 100। अब इसे लॉग में कैसे लिखते हैं ध्यान दीजिएगा, लॉग ऑफ 100 टू द बेस 10 इक्वल्स टू 2। लक्षात आलं का बघा, ऐसे डिफाइन करते लॉग को, 10 रेज टू 2 इक्वल्स टू 100, लॉग 100 टू द बेस 10 इक्वल्स टू 2। मी अजून एक एग्जाम्पल देतो, लेट से एक्स वाई की टर्म्स में हम देखते, एक्स ठीक है रेज टू एम इक्वल्स टू वाय अगर आता है, एक्स एम वाय कोणतेही नंबर असू शकते, जसं मी इथे 10 घेतलं जे समजायला थोडं सोपी असते। अगर मैं एक्स एम वाय लेता हूँ, ध्यान दीजिएगा क्या आप ऐसे ही डिफाइन कर सकते हो, बघा बरं तुम्हाला इथे हा काय दिसतो आहे, ये आपको y दिख रहा होगा वहाँ से, हा काय आहे सांगा बरं आपला x आणि हा काय आहे m। तर हे असंच आपण लिहू शकतो इथे लॉग, ठीक है लॉग ये ऐसा y टू द बेस, बेस कितना है देखो ये x, इसकी व्हॅल्यू आएगी m के बराबर। तर तुम्हाला पुस्तकामध्ये हे असं लिहिलेलं सापडेल, एक्स रेज टू एम इक्वल्स टू वाय, मग आपण काय लिहू शकतो याला लॉग वाय टू द बेस एक्स इक्वल्स टू एम। हमें ऐसी एक्सरसाइज रहती थी पहले की असं पूर्ण असे पॉवरमध्ये लिहिलेले असायचे आणि तुम्हाला विचारलं जायचं कि लॉग के अंदर कन्वर्ट करके बताओ। सिंपल, तो सभी बच्चे एक काम करेंगे, तुम्ही वही आणि पेन काढाल आणि मी काही असेच लॉग लिहायला देतो, तुम्ही लिहून बघा बरं। आदि थोड़ा बेसिक्स लक्षात घ्या कि आपको लॉग लिखते आएगा क्या, बहुत ही सिंपल है। 2 का क्यूब इक्वल्स टू 8 है, तो लॉगरिदमिक फॉर्म में लिख के देखिए ज़रा इसे, बघा बरं जमेल का तर तुम्हाला। 2 चा क्यूब 8 आहे तर किती येईल आन्सर, करा विचार सांगा। देखो असं म्हणू शकतो का मी, याचं आलं आहे का मुलांचं, देखो लॉग 8 आणि इथं बेस लिहितो आपण, बेस कितना है 2, इसकी वैल्यू आती 3। लक्षात येत आहे का मग तुम्हाला, ये ऐसा इझिली अपन लिख सकते लॉग को, हे आपण असं लॉगला डिफाइन करतो। अब देयर आर 2 टाइप्स ऑफ लॉगरिदम्स, 2 रहते, एक नॅचरल रहते जिनका बेस रहता ई, म्हणजे आपल्याला बघा इथे जसं हे 2 दिसत आहे तर आपण ई चे पॉवरमध्ये डील करतो। ई एक मैथ्स का फंक्शन रहता, वो तो उसकी तो ज़्यादा ज़रूरत नहीं होगी। अगर ई की पावर समथिंग है, ई की पावर 2 इक्वल्स टू समथिंग है, तो लॉग ऑफ दिस समथिंग ठीक है टू द बेस ई इक्वल्स टू 2 आता। मग तुम्हाला वाटत असेल की हे आपलं सरळ सरळ चालू होतं, मग इतकं म्हणजे असं डिफाइन करायची काय गरज पडली आणि याचा फ़ायदा काय होईल, ये आपको आगे आगे धीरे समझ में आएगा। अगर लेंथी कैलकुलेशंस है म्हणजे 2.314 अपॉन 567.8, वो आप लॉग का इस्तेमाल करके बहुत क्विकली विदिन अ मिनिट निकाल सकते हो, त्याचा आपण काढू शकतो। पण पहिले हे डिफाइन कसं करतात लक्षात आलं का, कि x रेज टू m अगर y है तो log y टू द बेस x, इसे बेस कहते हैं, इक्वल्स टू m। आता बघा मी सांगितलं नॅचरल लॉगरिदममध्ये ई असतो बेस, तर नॅचरल लॉगरिदमला असं सुद्धा लिहिण्यात येतं, देखो ज़रा नॅचरल लॉगरिदम को log टू द बेस ई समथिंग ऐसे लिखा जाता है, इसे ही हम नॅचरल लॉगरिदम कहते हैं। आणि अपन इंटीग्रेशन वगैरह करत असू तो जो भी आंसर आता है आपका, इट इज़ इन नेचुरल लॉगरिदम। इसे ही कुछ किताबों में ln से भी बताते हैं, ln ऑफ समथिंग, ln स्टैंड फॉर नेचुरल लॉगरिदम, ln चा अर्थ काय होईल नॅचरल लॉगरिदम। पण
लहानपणापासून आपण जे शिकत आहे मॅथ्स, हम जो पढ़ते हैं वी आर डीलिंग विथ 10 ची पॉवर 2, 10 ची पॉवर 3, आपले डेसिमल आणि कॅल्क्युलेशन 10च्या पॉवरवर चालते ना सर्व. हमारे जो पूरे कैलकुलेशंस है वो किसके ऊपर बेस्ड है, 10 की पॉवर के ऊपर. मग हे नॅचरल आपल्या तेवढं फायद्याचं आहे का, नाही. आपल्याला इथे हा जो बेस आहे हा 10 लागेल आणि ह्या नॅचरल लॉगरिथमलाही तुम्ही 10च्या बेसमध्ये कन्वर्ट करू शकता. आप इसे कन्वर्ट कर सकते हो. कैसे, देखो इसे ही हम लिख सकते हैं 2.303 log टू द बेस 10 ऑफ समथिंग, असं आपण लिहू शकतो. एंड हमें ये वैल्यूज कैलकुलेट करनी होती है. ठीक है, मग चालेल, एवढं बेसिक लक्षात राहील. अब जैसे लॉ ऑफ इंडायसेस रहते, लॉ ऑफ इंडायसेस हम लर्न करते ना, x⁻m. चला पुढे जाऊया आपण. मुझे लगता की इतना बच्चों ने लिख लिया होगा. पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि लिहायला लागाल एवढं. इतना लिख लो अच्छे से. ठीक आहे, आता पुढे जाऊ आपण. लक्षात घ्या, एक काम करते अपन. लॉ ऑफ इंडायसेस आपने सुने होंगे, x⁻m इंटू x⁻n इक्वल टू x⁻m+n असे असते ना. अँड डिवाइड के भी रहते. तसेच आपल्या लॉगॅरिथममध्ये काही रूल्स डिफाइन होतात. तो ये रूल्स आपको याद रखने हैं. ठीक है, हे रूल्स थोडेसे बेसिक लक्षात घ्या. लॉग ऑफ a इंटू b इक्वल्स टू लॉग a प्लस लॉग b. हे एक पाठ पाहिजे तुम्हाला. ये पहला रूल सभी याद रखेंगे. काय, लॉग ऑफ a इंटू बी इक्वल्स टू लॉग a प्लस लॉग b. दूसरा, लॉग ऑफ a अपॉन b इक्वल्स टू लॉग a माइनस लॉग b, ऐसा लिख सकते हैं. ठीक है. आणि तीसरा, लॉग ऑफ, इथे बेस काहीही असो, लेट से b आहे, m⁻n. ये b क्या है बताओ, बेस. ये कुछ भी रह सकता. लॉग m⁻n काय लिखू शकतो अपन, n को मल्टीपल कर लिख सकते हम, n log m, बस ये ऐसा लिख सकते. ये n को मल्टीप्लाई कर सकते. b बेस वैसे के वैसा ही. आणि इथे b बेस काहीही असू शकतो. एंड देखो, हम जिस लॉग टेबल के ऊपर डील करते हैं इन सभी के अंदर बेस 10 रहता. कारण आपले कॅल्क्युलेशन 10 असते ना, तर यात तुम्ही ह्या लॉग टेबलमध्ये कुठली व्हॅल्यू बघितली तर ती कोणत्या बेसवर काम करेल, 10. म्हणून मी आता परत 10 लिहित नाही जाईल. ठीक है, ये मैंने सिर्फ एक बार आपको समझाने के लिए डिफाइन करके दिया कि ऐसे रहता करके. बट आगे चल के हम क्या करेंगे, ये 10 वापस लिख जाऊ का अपन, 10 बार नहीं लिखते जाएंगे अपन, सिंपल. एंड ई को लॉग टू द बेस 10 में कन्वर्ट करना है, वो भी लिख के दिया हमने. ते ही तुम्हाला बघा अपने थर्मोडायनेमिक्स के अंदर प्रूफ में काम आता ये. ठीक है, ये आइसोथर्मल प्रोसेस के अंदर. फिजिक्स में तो लिखा नहीं, बट केमिस्ट्री के बुक में ये लिख के दिया है आपको, है ना. चलो, एंड कैलकुलेशंस करते वक्त फिजिक्स में भी लिखना पड़ेगा, वो ऐसे रहता. आता बघा, हे 3 रूल पाठ केले का मुलांनी. क्या है, देखो, लॉग a इंटू बी, लॉग a प्लस लॉग बी, लॉग a बाय b, लॉग a माइनस लॉग b, एंड लॉग m⁻n, n लॉग m, ये रहता. आता बघा, आपण कुठल्याही नंबरचा लॉग लिहित असू, ठीक है, कोई से भी नंबर का लॉग लिखते हैं तो लॉग के अंदर 2 अलग अलग हिस्से रहते. पहा, कोणत्याही नंबरचा जो लॉगॅरिथम असेल त्यात 2 हिस्से असतील. एक असेल कॅरेक्टरिस्टिक्स एंड दूसरे रहेंगे मॅन्टिसा. आता हे नावं ऐकून घाबरून नका जाऊ, अरे खूप सोपी असते हे. कॅरेक्टरिस्टिक्स जे फाइंड करत असतो आपण, हे न पुस्तकात बघता डायरेक्टली सांगू शकतो. कैरेक्टरिस्टिक्स जो रहते हैं उसके लिए किताब में देखने की ज़रूरत नहीं. बट ये जो मॅन्टिसा रहता, फॉर दिस मॅन्टिसा आपको इस लॉग टेबल में देखना पड़ेगा. लॉग टेबलमध्ये काही व्हॅल्यूज आपल्याला बघावं लागते. ठीक है, तो चलो फिर देखो ये कैरेक्टरिस्टिक्स कैसे ढूंढते हैं ये हम चेक करते हैं. सगळ्यात पहिले, आणि खूप सोपी आहे, सर्व पूर्ण उत्तर देऊ शकते. हे नावावर नका जाऊ, साधं सोपं राहता है. देखो, इफ सपोज नंबर जो भी होगा वो इफ नंबर इज ग्रेटर देन 1, अवर नंबर
इज ग्रेटर देन 1, म्हणजे 5.6, 8.4 ऐसे कुछ भी अगर नंबर है एंड आपको कैरेक्टरिस्टिक्स निकालने हैं, तो कैरेक्टरिस्टिक्स जो रहते हैं वो रहेंगे नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल -1। लक्षात राहील का काय म्हटलं तर मी? ये लिख के भी रखो मेरे साथ साथ, नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल -1। एग्जाम्पल देतो आहे मी, 453.1, तो इसमें ये डेसिमल के पहले देखो कितने ही मी माझ्या शब्दात तुम्हाला साधं सोपं लिहून देत आहे, जिसकी वजह से आपको देखने में आसानी होगी। ये नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल देखो कितने हैं, पहा बरं किती आहे, 3, तर 3 मधून 1 जाईल, 3 - 1 कॅरेक्टरिस्टिक्स 2 आहे। अरे खूप सोपी आहे ना हे, लक्षात येत आहे का तुम्हाला किती इझी आहे? नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल 3 - 1 2 आता। और देखो आगे जरा, आता मी 1-2 याचे कॅरेक्टरिस्टिक्स काढायला देतो, तुम्हाला काढता येतील का बघा। 83.21, 5.483, 6478 अँड देखो तुम्हाला लक्षात येत असेल की मी हे 4-4च आकडे लिहितो आहे। जो डिजिट्स है मैं कितने लिख रहा हूँ, 4 ही लिख रहा हूँ सिर्फ। क्यों ऐसे? क्योंकि ये जो लॉग टेबल है इससे हम 4 डिजिट्स तक के आंसर्स निकाल सकते सही सही। त्याच्यापेक्षा हायर असतील तर राउंड ऑफ करून कॅल्क्युलेट करावं लागते, नहीं तो आप बोलोगे कि 589243.8 अपॉन समथिंग करना है, ये हमें लॉग टेबल का इस्तेमाल करके बताओ, नहीं ते नाही होईल। लॉग टेबल आपल्याला किती डिजिट्सचे कॅल्क्युलेशन देऊ शकतो, 4 डिजिट्स के कॅल्क्युलेशन दे सकता, ठीक आहे। तर याचे काढले असतील मला वाटते मुलांनी, आले का कॅरेक्टरिस्टिक्स? पहिल्याचे किती आले? 1 आएंगे क्या पहले के कॅरेक्टरिस्टिक्स? अरे येत आहे का तुम्हाला? हे डेसिमलच्या आधी बघा बरं किती डिजिट आहेत, 2, 2 मधून 1 गेला, 2 - 1 कॅरेक्टरिस्टिक्स 1, आणि फक्त हे लॉग नाही आहे बरं, हा फक्त हे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सॉरी, ये कैरेक्टरिस्टिक्स है। इसमें आप निकाल पाओगे क्या कॅरेक्टरिस्टिक्स किती येतील? डेसिमलचे इकडे किती नंबर आहे? 1, 1 - 1 0, व्हेरी गुड, सही येत आहे का बघा। याचे कॅरेक्टरिस्टिक्स किती? आता याच्यात डेसिमल नाही दिसत आहे, पण डेसिमल इथं असतो ना। अरे यहाँ पे जो 4 नंबर है यहाँ पे आपको डेसिमल दिख नहीं रहा, बट क्या आपको ये समझ में आ रहा है कि 1 2 3 4 के बाद डेसिमल 1.00 रहता है? बचपन में पढ़ते ना अपन, ये इनफाइनाइट तक भी 0 लिखे तो तकलीफ नहीं हमें। तो ये याद रखना आपने कि ये आंसर जो है इसका 3 आएगा। तर मला वाटतं की कॅरेक्टरिस्टिक्स काढता येतील पोरांना, यात पुस्तकात बघायची गरज आहे का याच्यासाठी? नाही, साधे जितके डिजिट डेसिमलच्या आधी आहेत -1 करायचं, कॅरेक्टरिस्टिक्स येतील, ठीक है। अब अगर नंबर लेस देन 1 है, सेकंड कंडीशन, अगर नंबर लेस देन 1 है, म्हणजे आता मी इथे 5.483 लिहिला है, ये अगर मैं ऐसे लिखता था 0.3143, अब मुझे बताओ, आता मला सांगा हा जो नंबर आहे हा 1 पेक्षा लहान आहे ना, 0 पॉइंट मीन्स 1 से छोटा है। तो देखो लक्षात घ्याल, इसके कैरेक्टरिस्टिक्स 3 थे, ये इसके 2 थे, याचा 1 होता, याचा 0 आला, इसके कैरेक्टरिस्टिक्स कितने आएंगे? -1। अरे लक्षात नहीं देगा, है 5 पॉइंट समथिंग होता 0 कैरेक्टरिस्टिक, 0.54 समथिंग आया, तो ये -1 कैरेक्टरिस्टिक्स, जिसे आप लिखते हो बार 1 के बराबर। लक्षात देता है का? बाहर खूब सोपी है। और एग्जाम्पल देता मैं, 0.013, इसका बता सकते हो क्या किती येईल? 12 येईल का? अरे ये पहा 0.314 चे किती होते? 12, 0.013 चे किती येतील? 12। किंवा मी साध्या याच्यात हा जसा फॉर्म्युला लिहून दिला ना, लेस देन 1 साठी आपल्या साध्या भाषेत फॉर्म्युला लिहून देऊ शकतो। देखो इसके लिए फॉर्मूला आपने ये याद रखना, लक्षात घ्याल, नंबर ऑफ zeros
जस्ट आफ्टर डेसिमल +1. लक्षात आलं का पहा, नंबर ऑफ झिरोज जस्ट आफ्टर डेसिमल +1. आता हा फॉर्मूला इथे लावू शकता का तुम्ही? देखो बरं, ये डेसिमल के बाद जस्ट कितने झिरोज आहे? नंतरचे नाही, जस्ट पाहिजे आपल्याला, जस्ट नंतरचे किती झिरो आहे? 0. तो 0 + 1 12. लक्षात येत आहे का बघा. उसके बाद 0.013 नंबर ऑफ झिरो जस्ट आफ्टर डेसिमल 1 आहे, तो 1 + 1 12. असं साधं काढू शकता. देखो मैं मिक्स वाले 1-2 आपको क्वेश्चन देता हूँ, आप कैरेक्टरिस्टिक्स ढूंढ के देखिएगा. याच्यात कैरेक्टरिस्टिक्स सापडून बघा बरं तुम्ही, कैरेक्टरिस्टिक्स निकाल के देखो जरा. लिहिले का हे दोन्ही कैरेक्टरिस्टिक्स काढता येतील का मुलांना? आता साधं सोपं आहे. चलो फिर कैरेक्टरिस्टिक्स ही ढूंढते कुछ. बघा, याचे काढून दाखवा. 3.14 पहिलं, दुसरं 4.5.8, तिसरं 0.18, चौथं 0.01698, पाचवं 0.013. निकाल सकते हो क्या आप? काढू शकता का फटाफट? हाँ, फर्स्ट का कितना आता? 0 आता. क्यों? देखो ये 1 से बड़ा है. पहले तो ध्यान दो, ये जो नंबर है इट इज़ ग्रेटर देन 1. सॉरी, ग्रेटर देन 1 होने की वजह से नंबर ऑफ डिजिट जस्ट बिफोर डेसिमल 1 -1 0. याचे किती येतील कॅरेक्टरिस्टिक्स? 2 - 1 दॅट इज 1. याचे किती येतील? अब इसमें अलग याचे येतील बार 1. बार लिखते अपन. लेस देन 0 है तो काय लिहायचं? अपन बार लिहायचं. ये ऊपर जो लिखते इसे बार कहते हैं. लक्षात येईल का? अँड इसके जो कॅरेक्टरिस्टिक्स आहे खाली जे दिले आहेत, याचे किती येतील? बार 2. याचे किती येतील? बार 2. ये है. असे सिंपल लिहिता येते. आणि आपले जे कैलकुलेशंस असते ये बार में तो ज़्यादा रहते नहीं. अपने कैलकुलेशन सिंपल इसमें ही चलते रहते, साध्या ह्याच्यात चालत राहते. आणि बघा इथे जे मी हे लॉग लिहून दिला है तुम्हाला, लॉग की ये जो प्रॉपर्टीज लिख के दी है, इसमें भी 1-2 और आप ऐड कर सकते हो. 1-2 अजून ऐड करू शकतो आपण. लॉग 1 की वैल्यू जो रहती वो 0 रहती. लॉग 1 ची व्हॅल्यू किती असते? 0. हे लक्षात ठेवा, क्योंकि कोई भी नंबर की पावर 0 लिखे तो 1 ही आता ना. अरे लक्षात नाही येते का? खूपच सोपी आहे. इथे एक्सच्या जागी काही घ्या, 10, 15, 20 काही घ्या. पावर अगर 0 है तो आंसर हमेशा 1 आएगा. तो डैट्स वाई ये जो प्रॉपर्टी है log 1 = 0, ये कोई से भी बेस के लिए काम में आएगी. तो log 1 ची वैल्यू 0 एंड log समजो ये है x टू द बेस x असेल तर याची व्हॅल्यू 1 येत असते. जैसे एग्जाम्पल देता हूँ मैं, log 10 टू द बेस 10 की वैल्यू किती येईल? 1. एंड देखो दोज हु आर प्रिपेयरिंग फॉर नीट और JEE, लॉग टेबल तो अलाउड रहता नहीं. तो मैं एक काम करूँगा, हे पहले आता पूर्ण अपन आपल्या बोर्डसाठी बघून घेऊया. बोर्ड के लिए देख लेते कि कैलकुलेशंस कैसे करने हैं. फिर नीट JEE वालों को विदाउट यूजिंग लॉग टेबल भी अप्रॉक्सिमेट आंसर्स आते हैं, वो भी मैं आगे चल के आपको पढ़ा दूंगा. म्हणजे ते मी पुढे जाऊन सांगेन. ठीक आहे, येईल का मग हे? आता कैरेक्टरिस्टिक्स काढणं शिकले पूरं. ये कैरेक्टरिस्टिक्स ढूंढ सकते. मैंटिसा कैसे निकालोगे? तो मुझे लगता कि जितने भी बच्चे लेक्चर देख रहे हैं उनके पास लॉग टेबल होगा. नहीं है तो तुम्हाला परचेस करावं लागेल, या फिर भाई बहन दोस्त का ले सकते हैं. ठीक आहे, तुम्ही एक काम करू शकता. ह्या लॉग टेबलमध्ये नाही का एक लॉगॅरिदम्स नावाचं असं एक पेज असतं. ये ऐसे लॉगॅरिदम्स नाम का एक पेज रहता. अब मैंटिसा ढूंढना बहुत सिंपल. 4 डिजिट पर्यंत अपन मैंटिसा काढू शकत असतो. 4 डिजिट तक अपन ढूंढ सकते हैं. देखो कैसे करना है आपको बघा, मी पुढे सांगतो तुम्हाला, मग आपण परत याच्यावर याचे आपण लॉग वगैरे काढू शकतो.
नेक्स्ट जो आपको कॅरेक्टरिस्टिक्स के बाद मॅन्टिसा ढूंढना पडता, यात पहा तुम्हाला इथून 10 पासून सुरू होतं आहे. 10, 11, 12, 13 असं लिहिलेलं सापडेल तुम्हाला. ये है आपका 99 तक. पहिल्या पेजवरती 54 पर्यंत आहे अँड नेक्स्ट पेज पे 55 से लेके 99 तक असं दिलं आहे का तुम्हाला. ठीक है. आणि त्याच्यानंतर हे झाल्यानंतर देखो यहाँ पे ऐसी लाइन्स है, इथे 0, 1, 2, 3, 4 असं आहे का. हे 9 पर्यंत असेल. ये 9 तक है. देखो जरा. आणि हे झाल्यानंतर बाजूला अजून एक टेबल असेल 1, 2, 3, 4, 5, 6, 9 पर्यंत ये रहता. तो ये जो आखिरी का टेबल है इसे आप मीन डिफरन्स कहते हो. यालाच तुम्ही काय म्हणता, मीन डिफरन्स म्हणता. ये जो आखरी केस पे है. चालेल. मग आता तुम्हाला बघायचं कसं आहे, जो भी नंबर होगा, लेट से एक नंबर लेते 3, 4, 5, 6 हा नंबर आहे. तो याचे तुम्हाला ग्रुप करायचे आहेत 3. आणि ग्रुप कहाँ से करना है आपको, इथून चालू करायचे ह्या पहिल्या नंबरपासून. पहले 2 डिजिट्स को लेना, ये एक ग्रुप आपका. पहले 2 डिजिट्स को लेना, ये आपका एक ग्रुप, ये दूसरा ग्रुप अँड ये तिसरा. पहा आता तुम्हाला काय करावं लागेल, असा 4 आकडी असो, अगर समजो 3 डिजिट्स आहे, 3, 1, 4 आहे, तर याचे ग्रुप कसे बनतील, हा 2 आणि 1. लक्षात येत आहे का सिंपल. अगर समझो 54 है, याचा एकच ग्रुप 54 ऐसे. तो ग्रुप कैसे बनते, 2 डिजिट बाद में एक डिजिट, 2 डिजिट नंतर एक डिजिट. आता बघा 34 है, तो आपको पहले ये जो 10, 11, 12, 13, 14 असं दिलं आहे, याच्यात 34 बघावं लागेल. 34 दिसलं का तुम्हाला, 34 दिख गया आपको. हां, तर पोरांनी 34 पाहिलं असेल याच्यात कुठे आहे. 34 नंतर काय आहे बघा 5. तो ये त्याच्यात 34च्या टेबलमध्ये एक काम करा, या 5च्या खाली काय आहे इथे नंबर 1 चेक करा बरं. देखो 34 के अंदर 5 के नीचे जो है, 34 के अंदर 5 के नीचे जो है 5378 हा नंबर येता है. 5378 येता है. बट अभी तक ख़त्म नहीं हुआ, अपन कुठपर्यंत आलो, 34 मध्ये 5 पर्यंत. अब 6 जो है वो आपको मीन डिफरेंस का यहाँ पे जो टेबल है 34 के लिए ही मीन डिफरेंस कितना रह सकता है ये देखना होगा. पहा बरं किती आहे मीन डिफरेंस, 8. ये 6 के अंदर 8 है, तर मग तुम्हाला 8 घ्यावं लागेल. लक्षात आलं का पहा. म्हणजे आता तुम्हाला हा जो मीन डिफरन्स आला हा ह्याच्यात ॲड करावा लागत असतो. मीन्स 5, 3, 7, 8 प्लस 8 किती येईल बघा, 8 दूने किती येईल 16, 16, 1, 7 आणि 8 आणि हे किती येईल 3 आणि 5 बराबर है क्या. देखो आलं होतं का असं 5386 एंड इसे आपको लिखना होगा 0.5386. ये ऐसे जमत आहे का पहा. खूप सोपी आहे. लॉग टेबल तुम्ही घेतले असतील तर इझिली काढता येते. एंड हाँ, ये जो मॅन्टिसा लिखना पड़ेगा ये कितना रहता, 0 पॉइंट समथिंग लिखना पड़ता. आता उत्तर कसं लिहायचं लॉगचा आहे का, ये लॉग का आंसर कैसे लिखना है. ध्यान दो, ये जो नंबर था जो मैंने 3, 4, 5, 6 लिखा था, याचे कॅरेक्टरिस्टिक्स काढले आपण तर किती येतील बघा बरं. डेसिमल तो है नहीं, इसके बाद होगा 4 - 1 3, म्हणजे तुमचं उत्तर किती येईल पहा 3.5386 असं. लक्षात येत आहे का पहा. 3.5386 शिकले तुम्ही लॉग काढणं. परत मी काही क्वेश्चन्स देतो, प्रॅक्टिस लेंगे अपन, इसका आप निकाल के देखिए जरा. हे 3.14चा लॉग काढून दाखवा बरं फटकीनी. 3.14चा तर तुम्ही ग्रुप कसे कराल, हा डेसिमल विसरून जायचा, 314 घ्यायचा ग्रुप. 31 लेना आपने अँड 4 लेना. 31 बघा बरं, 31 दिसत आहे का तुम्हाला लॉग टेबलमध्ये. आणि त्याच्यात 4th वाला कॉलम बघा बरं 4969. तो आपका आंसर आता इसका 0.4969 हा आला याचा लॉग. लॉग ऑफ 3.14 वी कॅन से.
लक्षात येत आहे का? 45.8चा लॉग सांगा बरं आता. 45.8 का 45 पहले लेना. देखो 45 दिखता है क्या आपको? 45 दिसला का? त्याच्यानंतर त्यात 8 दिसत आहे का? 45 मध्ये 8. 6609 आहे का? 6609 आहे का? म्हणजे मी काय लिहू शकतो 1 पॉईंट, हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना 1.6609. अरे असं उत्तर येते ना. 3 डिजिट असले तर खूपच सोपी, फटाफट सापडते. 4 डिजिट्स है तो भी आप ढूंढ सकते, तरी तुम्ही सापडू शकता. लक्षात येत आहे का मग तुम्हाला हा लॉग टेबल? मैं कुछ क्वेश्चंस देता हूँ विथ कैरेक्टरिस्टिक्स, आपको इनकी वैल्यूज निकाल के देखनी है. काढून बघा या फिर मैं आगे सॉल्व करके दूंगा. पहला क्वेश्चन है मेरा 5 3 4 1. इसका लॉग निकाल के बताइए ज़रा. फाइंड लॉगॅरिथम. नंतर लॉग काढून दाखवा मला 63.8चा आणि मग मला लॉग काढून दाखवा 88.61 याचा. चलो निकाल के बताओ ज़रा. जमत आहे का मग मुलांना? चलो निकालो. आले का? किती येत आहे? पहिले तर याचं कॅरेक्टरिस्टिक्स लिहून घ्यायचं. आता इतकं म्हणजे क्विकली करायचे क्वेश्चन. 5 3 4 1 कॅरेक्टरिस्टिक्स 3 येतील का? पॉइंट लिहायचं. 53 का 4 एंड 1 में. पहले 53 का 4 में देखो 7 to 7.5. तर मी इथे लिहित आहे 7 to 7.5, कारण मीन डिफरन्स ऐड करावा लागतो ना. 1 का मीन डिफरन्स देखो, 1 का मीन डिफरन्स भी 1 ही है. इत्तेफाक से ऐसे हो गया कि 1 का मीन डिफरन्स भी 1 ही है, तो याच्यात +1 ऐड करावं लागेल. 7 to 7.6 ये आया 3.7276 असं काढू शकता. जमत आहे का? कॅरेक्टरिस्टिक्स हे 3 आणि हा पण हा जो उत्तर आला हे आपल्या नंबरसारखं नसते बरं. पोरांना वाटेल की आपला जो नंबर असतो 3.72 ये नहीं, ये थोड़ा अलग पैटर्न में रहता. हे पावरवरचा नंबर असतो हा. कि आप अगर ये 10 बेस है ना, कि 10 की पावर ऐसी लिखोगे, 10 ची पावर 3.7276 लिहिलं तर हे उत्तर येते. लक्षात येते का? ठीक आहे. 7 to 7.3 आहे का? 53 का 4 में 7 to 7.5 का है, +1 बराबर है 7 to 7.6. बच्चे गलती क्या करते मैं बताता हूँ वापस एक बार. पहा पोरं चुकी काय करते, हा जो लॉक टेबल असते की नाही, इथून 1 2 3 4 मोजते. इथून नका मोजू, इथं 0 आहे पहला यहाँ पे कौन सा है? 0 है. तो 0 1 2 3 4 ऐसे मेजर करना एंड उससे अच्छा ऊपर से देखते आओ, वरून बघत या. तो गलती क्या करते बच्चे समझ में आए ना, हे इथूनच मोजते. ही पहिली लाइन, दूसरी तीसरी चौथी, ही लाइन नहीं, वर बघा ये 0 से स्टार्ट हो रही, मैं 0 1 2 3 ऐसे होगा. तो कुछ बच्चों ने शायद ये 53 का 4 में है ना, तो 4 लाइन इथून मोजली असेल, पहिली दुसरी तिसरी चौथी. चुकलं त्यांचं. जो आपने देखी वो 50 म्हणजे 533 ची लाइन है. तर ही एक चूक होऊ शकते मुलांकडनं. तो आपको ध्यान रखना है कि ये ऐसे यहाँ से देखना है क्या होता. जमेल का मग?
दुसऱ्याचं पहिले कॅरेक्टरिस्टिक्स सांगा मला किती आले तर 1 आले का कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. अब 63 का 8 में आता डेसिमलला विसरून जायचं, एकदा कॅरेक्टरिस्टिक्स काढले तर 63चा 8मध्ये 63चा 8मध्ये बघा 63चा 8मध्ये 8048 आला का 8048. तो ये आंसर है 8048. कशामध्ये पाहिलं आपण 63 पहले लॉग टेबलमध्ये, उसमें फिर 8048 ये देख लिया अपन. जमत आहे का मग पहा बरं. नेक्स्ट 88.61चा देखो 88.61 का पहले तो कॅरेक्टरिस्टिक्स काढा 1 येते का. कॅरेक्टरिस्टिक्स कितने आएंगे इसके 1, कारण कि ये डेसिमलच्या पहले 2 डिजिट है ना 1. अब 8868 का पहले 88 देखो यहाँ पे, हा 88 दिसला. त्यात 6व्या नंबरची बघा किती येत आहे तर 9474. तो मैं यहाँ पे 9474 लिख लेता, क्योंकि इसमें मुझे कितने ऐड करने पड़ेंगे 1 का मीन डिफरेंस. 9474 1 का मीन डिफरेंस सांगा 0 है. इस केस में 0 है ना 1 का मीन डिफरेंस, तो ये +0 म्हणजे हे किती येत आहे 4794. 9474 दिस इज योर करेक्ट आंसर. आहे ठीक आहे. ऐसे फिर आन्सर्स बच्चों के काढता येईल का मग तुम्हाला. आता जर का समजा मी लॉग ऑफ दिस दिलं तरी काढता येईल का. देखो बरं लॉग ऑफ 0.4344 काढून बघा बरं. फक्त कॅरेक्टरिस्टिक्स बदलतील, बाकी काही नहीं. बाकी फिर 43 का 44 में चेक करना है आपको. देखो बरं आ रहा है क्या कुछ तो. व्हिडिओही तुम्ही पॉज करून काढू शकता ह्या गोष्टी. हाँ ओके चेक करते हैं अपन. चलो देखो 43 का 4 and 4 में 43चं 4 आणि 4 मध्ये. तर पहिले याचं आपण हे लिहून घेऊ कॅरेक्टरिस्टिक्स. या <1 है तो डेसिमल के बाद जस्ट 0 कितने हैं 0 0 आहेत आणि +1 म्हणजे बार 1 येईल तुमचं उत्तर. तो बार 1 पॉइंट कितना होगा देखो बरं. बार 1.43 का 4 में 43 का 4 में कितना है 6375. तो ये 6375 प्लस कितना करना पड़ेगा 4. 6375 मध्ये 4चा मीन डिफरन्स पहा किती आहे 4च आहे ह्या केसमध्ये. तो +4 करना पड़ता. 5 + 4 कितने आएंगे देखो 9. 6379 सही है. फिर 6379 ये असे लॉग काढता येतील का सांगा तुम्हाला. बहुत इझिली आपण लॉग निकाल सकते, खूपच इझिली आपण काढू शकतो. तर लॉगमध्ये काय असते आधी कॅरेक्टरिस्टिक्स आणि मग मॅंटिसा. चलो मैं एक बार और सिंपल वे से बताता हूँ आपको. सगळेजण लक्षात द्या. देखो असा नंबर आहे 5678. तर याचे कॅरेक्टरिस्टिक्स काढता येतील का तुम्हाला. किती असतील सांगा बरं. 3 पॉइंट आंसर मॅंटिसा काढता येते. उसके बाद 1 2 3.4 ऐसे नंबर है तो याची काढता येतील का तुम्हाला. डिजिट ये जो डेसिमल है इसके पहले जो होगा 2 पॉइंट समथिंग ये कॅरेक्टरिस्टिक्स है. ठीक है. हे आपण जे आधी लिहित आहे हे कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर 38.32 है तो इसमें देखो कॅरेक्टरिस्टिक्स कितने आ रहे 1 पॉइंट समथिंग. त्याच्यानंतर 4.589 याच्यात कॅरेक्टरिस्टिक्स 0 येत आहे. पॉइंट आता मॅंटिसा या लॉग टेबलमध्ये बघायचा. अँड 4 डिजिट तक देख सकते. 3 डिजिट आहे तरी पाहू शकतो, 2 डिजिटचे पाहू शकतो, 1 डिजिटचे पाहू शकतो. बट अगर डिजिट 4 से ज़्यादा है तो राउंड ऑफ करना पड़ता. वो बेसिक्स में राउंड ऑफ पढ़ाते ना, राउंड ऑफ शिकवलं आहे ना आपल्या बेसिक युनिट मेजरमेंटमध्ये कि राउंड ऑफ कसे करायचे. सिंपल है. वो भी लगे तो मैं राउंड ऑफ भी पढ़ा दूंगा क्विकली एक बार. बघा पुढे 0.6
3183 असेल किंवा हे 4च्या जागी 2ही डिजिट असतील, तर आता उत्तर किती येईल? 0च्या खाली बार 1. लक्षात आलं का? त्याच्यानंतर 0.004683 असेल तर बार 2. ठीक है, सॉरी एक ही 0 चाहिए था. 0.8314 असेल तर किती येईल? बार 3 पॉइंट समथिंग. आणि हे जे समथिंग है कैरेक्टरिस्टिक्स, ये लॉग टेबल में देखना है. तो आपके स्क्रीन के ऊपर अभी जितने भी नंबर्स हैं, क्विकली मुझे इनके ये आगे वाले नंबर्स निकाल के फटके काढून दाखवा. चलो पॉज करो एंड देखो निकाल के. एंड देखो मैंने ये अपने स्क्रीन के ऊपर भी वो लॉग टेबल लेने की कोशिश की थी, पण मग ते तेवढं इफेक्टिवपणे दिसत नव्हतं. एंड मेरा भी जो बैकग्राउंड है ये सब मीन्स ग्रीन और ब्लैक के लिए सपोर्टिव है. व्हाईटसाठी थोडं मुश्किल आहे, हो सकता, बट उतना क्लियर लॉग टेबल नहीं दिखता था. डॅट्स वाय. आणि मी सांगितले एकदम सोप्या पद्धतीने, तुमच्या समोर लॉग टेबल पाहिजे. कुछ बच्चे ऐसा सोचेंगे कि हमारे पास लॉग टेबल नहीं है एंड हमें मन से आंसर आनी चाहिए. मन से कैरेक्टरिस्टिक्स निकाल सकते हो आप, लॉग नहीं निकाल पाओगे. लॉग नहीं काढू शकाल तुम्ही मनाने. चलो फिर इनके आन्सर्स निकालने की कोशिश करते हैं. कॅरेक्टरिस्टिक्स तर मी लिहून दिले आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स पॉईंट आपल्याला लॉग लिहायचा असतो. तो 5, 6, 7, 8, तो 56 का 7 and 8 में हमें देखना होगा. तो 56चं 7 मध्ये बघा बरं किती येत आहे. 56 का 7 में 7536 ऐसे आ रहा है क्या आपका. तर बघा 7536 यात मीन डिफरन्स कितीचा ॲड करावा लागेल. 8 के लाइन के अंदर मीन डिफरेंस देखो कितना है, 6 है का. तो इसमें 6 ऐड करो. हे किती येईल. साइन 2 12 2 हातचा लाईक 3 + 1 4 5 7 7542 बता सकते क्या. देखो किती येईल. 7542. अरे जमलं का बघा बरं, खूप सोपी आहे. नंतर 1 2 3 4चं कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले. आता फक्त आकडे बघायचे असतात. ये डिजिट डेसिबल का फिर कैरेक्टरिस्टिक्स ढूंढते वक्त कोई मैंने मैंटीसा ढूंढते वक्त कोई दिक्कत नहीं रहती इससे. तो 12 का 3 में एंड 4 का मीन डिफरन्स. 12 बघा, 12चं 3 मध्ये 0899 लिखना, नहीं तो पूरा फक्त 899 लिखतील, ते गड़बड़ हुई, वो गड़बड़ हो जाएगी आपकी. 0899 है ना, तो 0 ही लिहायचा, क्योंकि अपन कैरेक्टरिस्टिक्स के बाद जो लिखते, अगर मैं यहाँ पे 2.899 लिखता तो उसका अलग मतलब निकलता, 2.0899 लिखता हूँ तो उसका अलग मतलब निकलेगा. तो काही पोरांची इथे ही चूक होऊ शकते. तो ये जो क्वेश्चंस है इसमें मैंने 1 से लेके 9 तक सब कुछ एडजस्ट करने की कोशिश की. ठीक है, हे मोठ्यात मोठे आपण घ्यायचा प्रयत्न केला. तो ऐसे मैंने क्वेश्चंस देने की कोशिश की की जिथे पोरांच्या चुका होऊ शकते ते सगळे आपण कव्हर करत आहे. इथे लक्षात आलं का काय चूक होऊ शकते. तर तुम्हाला 0899 घ्यावं लागेल. 0899 12 का 3 में, 12चा 3 मध्ये किती आहे 0899. मीन डिफरन्स कितीचा आहे बघा 14. तो
तो 14 इसमें आपको ऐड करने पड़ेंगे। 14 ऐड करा, 9 4 13 3 1 9 1 10 1 11 1 चला 0913 असं येईल। तो 0913 ये आपका आन्सर आहे, हे असेल आन्सर। तर इथं जे दिलं आहे 00 असेल 0 असेल तर ते सगळं तुम्हाला लिहावं लागेल, वो सब आपको लिखना पड़ेगा अच्छे से, ठीक है। म्हणजे इथे मनाने हा 0 गायब नका करो, कुछ बच्चे मन से ही कर देंगे क्या 0 गायब डायरेक्ट एंड फिर आगे का सॉल्व करेंगे, वैसे नहीं करना, वो गलत है। इन्होंने लिख के दिया ना, मग तुम्ही जे 899 लिहिलं आहे की नाही ते इकडे खूप दूरचं उत्तर आहे कुठलं तरी असेल ते 899 जो आन्सर है वो देखो, हे इकडचं उत्तर आहे डायरेक्ट 79चं उत्तर आहे ते। तो ये समझ में आ रहा है ना आपको कि अगर पहले वाले है तो 0 असेल तर तिथं स्वतःचं जास्त डोकं नाही लावायचं, ठीक है। खुद का दिमाग मत लगाना, 0 अगर लिख के दिया है तो 0913 असं तुमचं उत्तर येईल, ठीक है। देखो ये एक बार बघून घ्या, हे ज्यांचे चुकलं असेल त्यांनी करेक्शन करून घ्या, ठीक है। जमत है मग एवढे। चलो फिर 38 का 3 and 2 में देखना पड़ेगा। आप 38 का 3 and 2 में देखो, 38चं 3 आणि 2 मध्ये बघा। 38चं 3 मध्ये 5832 5832 आहे का? 38 का 3 में 5832 प्लस कितीचा मीन डिफरन्स आहे 2चा, तो 5832 2चा मीन डिफरन्स किती आहे 2चा आहे, तो ये प्लस 2 करो 5834 आलं होतं का पुरांचं असं 5834 लक्षात येत आहे का पहा। आणि हां, आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघताना आपल्याला हे डेसिमल वगैरे बघावं लागतो, ये मॅन्टिसा निघालते वक्त उसकी जरूरत नाही ना, त्याची गरजच नाही, तो डायरेक्ट काढता येत असतो। जसं आता तुम्ही 1 2 3 4 असा नंबर लिहून घ्यायचा 12 3 4 5 6 7 8 नंबर घेऊन लिहून घ्यायचा 5 6 7 8 3 8 3 2 लिहून घ्यायचा 38चा 3 मध्ये आणि त्यात 2चा मीन डिफरन्स, ठीक है। आता 5 4 8 9 आहे, तो कैसा निकालोगे आप 45चा 8 मध्ये 9चा मीन डिफरन्स, 45चा 8 मध्ये बघा 45 का 8 के अंदर 6609, अरे ये है का 6609, तो मैं यहाँ पे लिखता हूँ 6609 आणि मीन डिफरन्स किती आहे याच्यात 45चा 8 मध्ये 9 का मीन डिफरन्स, 9 का मीन डिफरन्स कितना है 9 ही है इस केस में, तो 9 ही लिखता हूँ। 9 दूने 18 6618 आलं होतं का, सिंपल है 6618 ये होगा। जमत आहे का पूरा नंबर, ये भी निकाल के देखो 0.3183। आता पहा हे 0 पॉईंट असले तुम्ही काय करायचं साधं, हे फक्त हे डेसिमल विसरून जायचे, हा आंकड़ा लिहून घ्यायचा। जो भी बच्चों के डाउट है कि ये 0 के वक्त कैसे करना, सिर्फ आपको 3183 लिख के देखना है। 3183 लिहा बरं सगळ्यांनी, लक्षात आलं का। 31चा 8 मध्ये 3चा मीन डिफरन्स, 31 का 8 में 3 का मीन डिफरन्स, 31 का 8 में देखिए ज़रा, 31चा 8 मध्ये सांगा 5024 ये यहाँ पे लिखता हूँ मैं इरेज करके 5024 आणि मीन डिफरन्स कितीचा आहे 3चा मीन डिफरन्स 4 4 आणि 4 8 ये 2 ये 5028 येत आहे का बघा, जमत आहे का पूरा, ऐसा लिख सकते हैं। और आगे देखो 0.04683, तो 0.04683 जो है, आता याला कसं करायचं, हे डेसिमल विसरून जायचे 4683, जसं मी पहिलेपासून करत आलो आहे ना, 4 आंकड़े बघायचे आहेत तुम्हाला। डेसिमल जो है वो कैरेक्टरिस्टिक्स के अंदर उसका इफेक्ट आता, डेसिमलचा इफेक्ट कुठे येत आहे, ह्या 0चा ह्या कैरेक्टरिस्टिक्समध्ये, बाकी जे आंकड़े आहेत जो डिजिट्स है उनसे हम कैरेक्टरिस्टिक्स ढूंढते, त्याच्याहून अपन उनसे हम मैंटिसा ढूंढते आणि आगे का नंबर लिखते हैं। चलो फिर देखिए ज़रा 4683 46चं 8 मध्ये 6702, ठीक है 6702 येत आहे, तो 6702 इथे संपलं नाही,
प्लस किती येईल 3. तर 3चा मीन डिफरन्स किती आहे 3चा इथे. हे 5 येईल का, हे 0 येईल का, हे 6 7 येईल का, तो 6 7 0 5. लक्षात आलं का पहा. ये जो है इनमें क्या करना, आपने डेसिमल भूल जाओ, 8314 चेक करा. आणि हां आता हे तर मी 4 याचे देत आहे, 3 इसके अगर है तर याच्यापेक्षा सोपी आहे, 2 याचे आहे तर त्याच्याहीपेक्षा सोपी, सगळ्यात कठीण 4 याचे. 5 याचे असतील, 5 अगर आपको डिजिट्स दिए है तो राउंड ऑफ करने पड़ते, राउंड ऑफ करावं लागते. राउंड ऑफ के सिंपल रूल्स मैं बताता हूँ, रूल्स लक्षात घ्याल राउंड ऑफचे. अगर जिसे राउंड ऑफ करना है वो डिजिट 5 से छोटा है तो उसे डायरेक्ट हटा देना, राउंड ऑफ झाला नंबर. अगर 5 से बड़ा है तो प्रीवियस डिजिट 1 से बढ़ा देना. लक्षात आलं का काय काय म्हटलं तुम्ही. अगर 5 है, 5 से छोटा है तो वैसे ही रहने देना, 5 से बड़ा है तो 1 से बढ़ा देना प्रीवियस को. अगर 5 है तो प्रीवियस को देखना पड़ता, इवन है की ऑड है. इवन असेल तसंच राहू द्यायचं, ऑड असेल तर -1 करायचं. असे 4 रूल्स बेसिक आपल्या यूनिट मेजरमेंटमध्ये असते. वो तो ज़्यादा यहाँ पे काम में नहीं आएंगे, बट एक आधी बार आ सकते. दॅट्स वाय मैंने लिख के दिया. आणि काही कॅल्क्युलेशन्सही असतील तर मी ते पुढे रूल लिहून देईल तुम्हाला आणि अप्लाय करून देईल. ठीक आहे. पण हे तुम्हाला लॉग काढता येत आहे का पहा बरं. 8314चा 83 देखो आप कहाँ पे है, तो 83 दिसलं पोरांना. 83चा 1 मध्ये, 83 का 1 में, 83 का 1 में 9191 नका घेऊ, तो 83चा 0 मध्ये आहे. 83चा 0 मध्ये आहे तो 9191. उसके बाजू वाला देखो ये 1 में, हे 1 मध्ये बघा, हे 1 मध्ये किती येईल 9196. 9196 इथंच झालं नाही उत्तर आपलं. प्लस मीन डिफरेंस 4 का, उसी रो के अंदर देखो, उसी रो के अंदर आगे बढ़ो 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 बढ़ो, 4 का मीन डिफरेंस कितना है. अरे 4 साठी मीन डिफरेंस 2 आहे का, 2 ऐड करो 9198. तो ये 3.9198 जमत आहे का बघा, आ रहा है का बच्चों. तो असं तुम्हाला लॉग काढता येईल का सांगा. एंड मैंने प्रैक्टिस भी बहुत सारी ले लिया. तो नेक्स्ट याच्यात आपण काय करू, हे लॉग काढणं शिकलो ना, एंटी लॉग काढणं शिकू जे लवकर होईल. एंड इसके कैलकुलेशंस पढ़ेंगे, म्हणजे नेक्स्ट इसमें हमारे कैलकुलेशन स्टार्ट हो जाएंगे. अभी लॉग निकालना देख लिया, अब आपका काम है कि खुद होके ऐसे 50 एक अलग अलग नंबर्स का 4 डिजिट तक के, 3 डिजिट 2 डिजिट 1 डिजिट 4 डिजिटपर्यंत अशा वेगवेगळ्या नंबर्सचे लॉग तुम्हाला काढून बघायचे आहे. 50 ऐसे क्वेश्चंस लेना मन से एंड कैलकुलेट करके देखना. मुझे लगे तो फ़ोटो निकाल के भेज भी सकते हो आप कि सर हमने ये लॉग निकाल के देखे. आणि हा लॉग टेबल सर्वांकडे पाहिजे, नेटवरून डाउनलोड करून तसं करून वैसे मत करो. ये आप खरीद के लाओ, सिंपल, बहुत कम रुपीज़ में ये मिलता है, 15-20 रुपयांमध्ये भेटून जात असतो हा. ठीक है. आधीचे जेव्हा मूवीज़ राहायचे तो उसमें जोक्स भी रहते थे लॉग टेबल के ऊपर बेस्ड. ऐसे रहता था, आपने भी कभी सुना होगा की काही पोरं बाहेर शिकायला असायचे आणि घरच्यांना जास्ती समजत नव्हतं, तो वो फिर वैसे जोक बनाते थे. म्हणजे बा घरच्यांना सांगायचे की हमें टेबल खरीदना है लॉग टेबल, एंड वो बहुत महंगा आता, तो फिर 2500 रुपये भेज दो हमें. घरचे 2500 रुपये पाठवायचे. असे पिक्चरमध्ये जोक वापरायचे लोक. ऐसे ऐसे मूवीज़ में रहते थे कुछ जोक. तो ऐसे है, खूप आउटडेटेड झाला पण तो जमाना आता. पहिले ऐसे जोक्स रहते थे की घडी म्हणजे घड्याळ घातलेली असायची, मग टाईम विचारायचे लोक. टाइम विचारलं की हातात ग्लास असायचा एक पानी से भरा ग्लास, वो गिर जाता था. तो ऐसे जोक्स रहते थे पहले, असे काही असायचे. ठीक है. फिर तो आप इतना काम करोगे, तुम्हें एक काम करा, ये अच्छे से पहले समझ लो, वापस भी देख सकते इस वीडियो को. ठीक है. आणि मग याच्यावर बेस्ड 50 एक क्वेश्चन्स तरी करून बघा. ठीक है.